नमस्कार, आरवी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. रोज सकाळी काय नाश्ता करायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल मी तुम्हाला मस्त पौष्टिक आणि जाळीदार असा नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप मूग डाळ घेतली आहे. ही मूग डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची. आता मी हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतली. आता यात परत पाणी घालून 3 ते 4 तास भिजायला ठेवायचे. आता 3 ते 4 तासांनी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ काढून घ्यायची, पाणी निथळून टाकायचं. त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घेतलं. पाणी अजिबात ठेवायचं नाही मुगाच्या डाळीमध्ये, पूर्ण निथळून काढायचं. आता दही घालून ही मुगाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची. मुगाची डाळ वाटून झालेली आहे. आता हे बॅटर ही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. हे एका भांड्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही डाळ कमी जास्त करू शकता. आता या बॅटरमध्ये थोडीशी हळद घालायची. हळद थोडीशीच घालायची, जास्त हळद घालायची नाही. आणि पाव चमचा हिंग घालायचं. आता हे बॅटर हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान हलकं होतं आणि आपला होणारा नाश्तासुद्धा हलका बनतो. 2 ते 3 मिनटं हे छान हाताने फेटून घ्यायचं. वाटताना शक्यतो पाणी नाही घालायचं, गरज लागली तरच घालायचं. आता हे फेटून आपल्याला 8 ते 10 तास ठेवून द्यायचे. आता मी हे रात्रभर ठेवून देणार आहे फर्मेंट व्हायला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, जर उन्हाळा असेल तर लगेच फर्मेंट होतं, नाहीतर मग एखाद्या ब्लँकेटमध्ये ते भांडं गुंडाळून ठेवायचं थंडीच्या सीझनमध्ये. आता हे सगळं मिश्रण एकसारखं चमच्याने ढवळून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि 1 पळीभर तेल घालायचं. परत चमच्याने सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं. अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता एका टोपाला मी तेल लावून घेते. तुमच्याकडे जर ढोकळ्याची जाळी असेल तर ती तुम्ही वापरू शकता, किंवा कुकरचा जर डबा असेल तर तोही चालेल. आता माझ्याकडे हा केकचा मोल्ड होता, ह्यालाच मी तेल लावून घेते. दुसऱ्या बाजूला मी पाणी तापायला ठेवलं आहे स्टीम होण्यासाठी. हे इनो फ्रूट सॉल्ट आहे, लेमन फ्लेवर. ते मी पूर्ण 1 पॅकेट घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि इनो घातल्यानंतर आता हे फेटून घ्यायचं व्यवस्थित. इनो घातल्यावर त्याला फेस येतो. फक्त इनो घातल्यानंतरची ही प्रोसेस आहे ही खूप फास्ट करायची, कारण इनो लवकर ॲक्टिवेट होतो. फटाफट हे फेटून आपण तेलाने जे ग्रीस करून भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची. इनो घातल्यावर फेस येतो आणि ते बॅटर डबल होतं. आता हे तेलाने ग्रीस करून ठेवलं आहे, याच्यामध्ये हे ओतून घेतलं. आता स्टीमरमध्ये हे मिश्रण 12 ते 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. इडलीचा कुकर नसेल तर टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवलं तरीही चालतं. आता हे 12 ते 15 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर 15 मिनटानंतर उघडून मी चेक केलं.
सुरीचं टोक आतमध्ये घालून बघायचं. जर क्लीन आलं तर हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे. आता बाहेर काढून हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग ह्याच्या आपल्याला वड्या कापायच्या. आता हे मी पूर्ण थंड केलं आणि आता याच्या वड्या कापून घेते. इनोमुळे या वड्यांना खूप चांगली जाळी पडते. लहान मोठ्या जशा पाहिजे तशा चौकोनी वड्या कापून घ्यायच्या. या बघा, या ढोकळ्याला किती छान जाळी आली आहे. ही जाळी इनोमुळे येते. इनो नसेल तर सोडा वापरला तरीही चालेल. आता आपल्याला याच्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्या. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये. थोडीशी अर्धा चमचा साखर घातली आहे. हा पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तोच आहे हा. त्याने थोडी पाव ते अर्धा चमचा साखर घालायची. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा. थोडासाच घातला आहे मी कारण आंबट खूप होत होता. आणि जो आपण ढोकळा बनवला होता त्याचे 2 ते 3 पीसेस ह्याच्यामध्ये घालायचे. ढोकळ्याचे पीसेस घालून ही चटणी मी वाटून घेतली. ढोकळ्यामुळे याला चांगला दाटसरपणा येतो. आता ढोकळ्यावरती घालण्यासाठी तडका बनवायचा आहे. यामध्ये मी काळी मोहरी आणि तीळ घेतलेत. याचा तडका ढोकळ्यांवरती घातला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. फोडणी आणि कोथिंबीर घालून हे ढोकळे आहेत हे थोडे टॉस करून घ्यायचे, म्हणजे ही फोडणी सगळ्या ढोकळ्यांना व्यवस्थित लागते. कारण चमच्याने ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हातानेच टॉस करून घ्यायचे. बघा किती जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. आता डिशमध्ये हा ढोकळा सर्व करायचा. गुजरातमध्ये हा खमण ढोकळा असाच सर्व केला जातो आणि बाजूला चटणी देतात. चटणी तुम्ही बाऊलमध्ये सुद्धा घेऊ शकता. ढोकळा टेस्ट करून बघितला, खूप छान झाला होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.